नमस्कार. आज आपण इथे चेंडी म्हणजे या जैन हॉस्टेलपाशी आहोत आणि गेले काही दिवस हा विषय अतिशय मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात येतो आहे. याची काय आहे त्या सर्व गोष्टींची बाबींची माहिती आपण आज घेतली. मी मुद्दामून त्यासाठी आज इथल्या सर्व लोकांशी भेटायला पण आलेलो होतो आणि आपण परवा बघितलं की जैन समाजाने अतिशय उत्तम असं आंदोलन केलं. शांततापूर्ण मार्गाने, अहिंसात्मक मार्गाने असं आंदोलन करणं ही आमच्यासारख्या पुढच्या पिढीतल्या आणि नवीन मुलांसाठी मोठा आदर्श आहे. या पद्धतीची ही लढाई ज्या पद्धतीने ती लढली जाते ती, त्यामुळे एक तर पहिलंच या जैन समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांना, सर्व नवीन तरुणांना माझा सलाम. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आज मुरलीधर मोहोळांनी काही स्वतःचं काही म्हणणं मांडलेलं आहे, परंतु ते बरंचसं तांत्रिक मुद्द्यावरचं आहे. त्याच्यामध्ये कुठलाही त्या अर्थाने त्यांचा हस्तक्षेप काय आहे याच्याविषयी त्यांनी एकही स्टेटमेंट केलं नाही. आता तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी असं म्हणायला पाहिजे ना, मग ती मी मुख्यमंत्र्यांना, फडणवीसांना सांगतो की याच्यावरती स्टे आणा, पण असं विधान मुरलीधर मोहोळ यांनी केलेलं नाही. ही महत्त्वाची गोष्ट. आणि याच्या पुढची गोष्ट म्हणजे या मॉडेल कॉलनीमधल्या अशा भागामध्ये जिथे ही मोठी परंपरागत धर्मादाय कामासाठी मिळालेली जागा आहे, या जागेचा उपयोग शिक्षणासाठी, मंदिरासाठी आणि शिक्षणामध्ये सुद्धा बाहेरगावून आलेल्या मुलांसाठी याचा जर उपयोग होत असेल तर उलटपक्षी हे शैक्षणिक शहर असलेल्या गावामध्ये अनेक सुविधा उपलब्ध व्हायला पाहिजे. त्यामुळे या जागी मोठं हॉस्टेल उभं राहायला पाहिजे. अशा पद्धतीचं धर्मदाय काम, सेवाभावी वृत्तीचं काम हा जर समाज करत असेल तर त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यामुळे निश्चितपणे फडणवीस सरकार हा आदेश मागं घेईल अशी आम्हाला आशा आहे आणि आज हा समाज लढतो आहे त्याच्यामागे निश्चितपणे आमचा सर्वांचा पाठिंबा असेल हे निश्चित सांगतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी स्वतः वालचंदनगर इंडस्ट्रीज इथल्या वर्धमान विद्यालयामधून शिकलो, तिथून मोठं झालो आणि तिथल्या या पद्धतीच्या धर्मदाय वृत्तीचा, तिथल्या शिक्षण व्यवस्थेचा आणि त्यांनी ज्या पद्धतीने विकास घडवला त्याचं मी प्रोडक्ट आहे. आणि मला असं वाटतं की आजच्या या वास्तूमध्ये सुद्धा ही वास्तू अतिशय ताठ मानाने उभी आहे. म्हणजे 1960 नंतर बांधलेली जरी असली तरी याच्यामध्ये दगडी बांधकाम आहे आणि या वस्तूला कुठेही काही झालेलं नाही. त्यामुळे हा मुद्दासुद्धा जे काही लोक करत होते की ही जुनी झाली, मोडकळी झाली, असा काही मुद्दा याच्यामध्ये दिसत नाही. त्यामुळे याच्यावरती जर हा समाज म्हणत असेल की लढेंगे जितेंगे, तर आम्ही पण म्हणतो की हम सब एक है, लढेंगे जितेंगे.